मराठी राजभाषा निर्धार समिती उत्तर गोवा आयोजित आज इथे लोहिया मैदानामध्ये ज्या लोहियांनी गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये जबरदस्त भूमिका घेतली आणि गोवा स्वतंत्र आपला 1961 साली 19 डिसेंबर रोजी झाला आणि त्याच या क्रांती मैदानावरती आज आपल्या मराठीची क्रांतीची ज्योत हे आपल्या मराठी राजभाषा व्हावी या दृष्टीने आपण आज इथे मोठी सभा घेत आहोत। ही उत्तर गोव्याची सभा आहे आणि जोपर्यंत मराठी राजभाषा होत नाही तोपर्यंत ही लढाई जी आहे तशीच चालू राहणार आणि याच्यामध्ये आत्ता जर तुम्ही बघितलं तर अनेक हजारो तरुण तरुणी याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत। आत्ताच माझ्याबरोबर उत्तर गोव्याचे प्रमुख जे आहेत प्रणव बाणावलीकर हे उत्तर गोव्याचे प्रमुख आहेत, आपल्या बारदेस तालुक्याचे प्रमुख अमोघ लोटलीकर आहेत, हे विद्यार्थी आहेत आणि हे सगळेजण तरुण मंडळी आज ही मराठी राजभाषा व्हावी हा गोव्यावरती झालेला अन्याय आहे 1987 मध्ये केलेला हा बेकायदेशीर कायदा आहे। हा जर कायदा दुरुस्त करायचा असेल तर गोवा सरकारने माननीय डॉक्टर प्रमोद सावंतनी विशेष अधिवेशन बोलून जो 1987 मध्ये झालेला अन्याय गोव्याच्या भाषेवरती, संस्कृतीवरती, समाजावरती, मंदिरावरती आणि इथल्या सगळ्या गोव्यावरती हा अन्याय दूर करायचा असेल तर विशेष अधिवेशन बोलावून हा जो अन्याय झालेला आहे त्याला न्याय द्यायचा असेल तर हा मराठी राजकायदा बदलून मराठी राजभाषा झाली पाहिजे आणि त्याचबरोबर कोकणी राजभाषा आहे ती पण असायला पाहिजे। अशा पद्धतीचा एक ध्यास पूर्ण गोव्यातील तरुण तरुणींनी घेतलेला आहे आणि त्या या लढाईमध्ये 40 वर्षाच्या लढाईमध्ये असंख्य तरुण आणि तरुणी विद्यार्थी हे सहभागी झाले। ही आनंदाची गोष्ट आहे असं मला सांगावंसं वाटतं।